दिवे स्वच्छ करण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्या घरातील पितळी आणि तांब्याचे दिवे अगदी नव्यासारखे कसे चमकायचे, तेही कोणतीही महागडी रसायनं न वापरता अगदी घरातील सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये तयार होते. श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या असे म्हणतात. हा दिवस अनेक घरांमध्ये दिव्याची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. वर्षभर देवघरात, तुळशीजवळ आणि सणावाराला लावले जाणारे पितळी, तांब्याचे आणि मिश्रधातूंचे दिवे या दिवशी स्वच्छ करायची परंपरा आहे. तर आज आपण खूप तेलकट, चिकट आणि काळपट झालेले दिवे अगदी सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. तर तुम्हीही दरवर्षी दीप अमावस्येला दिवे स्वच्छ करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण अशी सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे दिवे स्वच्छ आणि चमकदार दिसतील. तर सर्वात प्रथम आपण इथे माझ्याजवळ असलेला हा तेलकट, चिकट आणि काळपट झालेला दिवा घेतला आहे. देवघरात रोज वापरले जाणारे दिवे काही दिवसांनी काळपट पडतात, तेलकट होतात आणि त्यांची चमकसुद्धा कमी होते. घाईगडबडीच्या काळात कमी कष्टात हा दिवा कसा स्वच्छ करायचा ते आता पाहूया. तुम्ही पाहू शकता ह्या दिव्यावर काळे डाग आणि हिरवट डागसुद्धा दिसत आहेत. हे डाग काढायला सहसा खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपण हा दिवा वेगळा करून घेणार आहोत. दिव्याचे वरचे आणि खालचे भाग आपण वेगळे करून घेतले आहेत. आता हा काळपट आणि चिकट झालेला दिवा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन चांगले गरम व्हायला ठेवायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला दिवा पटकन असा स्वच्छ निघतो. पाणी गरम झाल्यावर हा दिवा त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आणि भांड्यावर झाकण ठेवून हा दिवा 5 ते 6 मिनिटांसाठी पाण्यात तसाच ठेवून द्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून दिवा बाहेर काढून घेऊया. हे पाणी लगेच आपल्याला फेकून द्यायचे नाहीये. झाकण ठेवून ते बाजूला ठेवून द्या. नंतर मी तुम्हाला सांगेलच आपल्याला पाण्याचा वापर कशासाठी करायचा आहे. पाण्यातून आपण सर्व दिवे आता खाली काढून घेऊया. आता पाण्यातून काढलेले दिवे एका बाजूला ठेवून देऊया आणि दिवे स्वच्छ करण्यासाठी आता आपण एक सिक्रेट टिप म्हणजे एक आपल्याला साधं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे इतकं मीठ घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आपण हा खाण्याचा सोडा केक, ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतो. आता यामध्ये आपल्याला अख्खा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. तयार झालेले हे मिश्रण एका ब्रशच्या साहाय्याने आपल्याला दिव्याला लावून घ्यायचं आहे. तयार केलेले हे मिश्रण एका ब्रशच्या साहाय्याने दिव्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजेच व्यवस्थित लावल्यानंतर दिवा आपल्याला 5 मिनिटांसाठी तसाच साईडला ठेवून द्यायचा आहे. 5 मिनिटांनंतर पुन्हा ब्रशच्या साहाय्याने दिवा व्यवस्थित घासून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता दिव्यावरील काळपटपणा आणि चिकटपणा आता बऱ्यापैकी निघून गेलेला आहे. आपण राहिलेले सर्व दिवे अशाच प्रकारे घासून घेऊया. आता आपण आधी गरम पाणी ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये हे दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. गरम पाण्यामुळे दिवे छान असे स्वच्छ निघतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला सर्व दिवे हे आता बाहेर काढून घ्यायचे आहे. दिवे बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशा एका कपड्याने पुसून घ्यायचे आहे. ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे, कारण दिव्यावर पाणी राहिले तर पुन्हा पाण्याचे डाग पडू शकतात. त्यामुळे कॉटनच्या कपड्याने
सर्व दिवे व्यवस्थित असे आपल्याला पुसून घ्यायचे आहे. इथे मी संपूर्ण दिवे कॉटनच्या साहाय्याने छान असे व्यवस्थित पुसून घेतले आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान असे आपले दिवे दिसत आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल का त्या ट्रिकने आपले दिवे किती पटकन असे व्यवस्थित असे घासून झाले आहेत. जास्त मेहनत न करता कमी वेळेमध्ये आपले दिवे छान असे तयार होतात. तुम्ही आणखीन एक सोपी ट्रिक वापरू शकतात. तर त्यासाठी अर्धा लिंबाचा रस घ्यायचा, त्यावर थोडं मीठ पसरायचं आणि त्या लिंबाने दिवा हलक्या हाताने घासायचा. यामुळे दिव्याची चमक आणखीन वाढण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता हलक्या हाताने घासल्यानंतर दिवा किती छान व्यवस्थित निघत आहेत आणि त्याला चमक पण येत आहेत. अशा प्रकारे पूर्ण दिवा आपल्याला लिंबाच्या साहाय्याने घासायचा आहे. घासल्यानंतर तुम्ही बघू शकता दिवा आपला किती छान असा व्यवस्थित निघालेला आहे. आता दिवा स्वच्छ करून कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर बघू शकतात हा दिवा किती सुंदर आणि चमकदार दिसत आहे. अगदी नवीन आणल्यासारखा दिसत आहे. ही ट्रिक तुम्ही फक्त देवघरातील दिव्यांसाठीच नाही तर तांबे पितळेची इतर भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी आपण ही स्वच्छता करू शकतो. देवघर स्वच्छ आणि सुंदर असलं की घरात एक वेगळीच प्रसन्न वातावरण निर्माण होतं. त्यामुळे या दीप अमावास्येला ही सोपी पद्धत दिवे स्वच्छ करण्यासाठी नक्कीच वापरून पहा. तर तुम्हाला ही सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला कमेंट करा. अशाच घरगुती टिप्स आणि रेसिपीसाठी ज्योतिबर कले चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदाच्या या पवित्र दीप अमावास्येला आपल्या देवघरातील दिव्यांना पुन्हा एकदा नव्यासारखी चमक देण्यासाठी ही पद्धत नक्की वापरून पहा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.